समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील रेनबो फोरम व सांस्कृतिक विभाग आणि नेहरू युवा केंद्राच्या वतीने शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी युवा काव्यवाचन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री साईनाथ रहाटकर नांदेड हे होते, तर अध्यक्षस्थानी प्रोफेसर डॉक्टर विजय गाडे होते. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक एस पाटील, प्राध्यापक डॉक्टर एस कदम उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे साईनाथ रहाटकर म्हणाले की आत्म्याचा आविष्कार म्हणजे कविता असते. कविता हा ज्याच्या त्याच्या आत्म्याचा आविष्कार असून त्यांच्या मनातील भावभावनांचा उत्स्फूर्त आविष्कार असतो. त्यांच्या मनात विचारांची घुसळण चालू असते, ते व्यक्त करण्याचे साधन किंवा मार्ग म्हणजे कविता होय. कविता गायची वाचायची असते, तेवढीच ती अनुभवायचीही असते. कविता ही आत्म्यातून येते, तो वरवरचा विचार नसतो. त्यासाठी अनेक दिवस मनात विशेष रेंगाळत असतो. या विचाराला शब्दरूप मिळाले की कविता होते. म्हणून सर्वांनी काव्य वाचन गायन करावे असे ते म्हणाले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रोफेसर डॉक्टर विजय गाडे म्हणाले की मराठी, हिंदी किंवा इंग्रजी कविता असो, तो सर्व काव्याच्या विविध भाषेतील वेगवेगळ्या छटा आहेत. सादरीकरण करणाऱ्या व त्या कवितेतील गाभा वाचकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत पोहोचत असतो. त्यासाठी कविता वाचन व गायन हे आनंदी जीवनासाठी आवश्यक आहे असे ते म्हणाले. या युवा काव्य वाचनामध्ये विद्यार्थिनी व प्राध्यापकांनी कविता वाचन केले. त्यामध्ये कुमारी आरती टकले, कुमारी श्रेया मोरे, कुमारी अनुराधा हत्तीकर, कुमारी हेमा सुपनेकर तसेच प्राध्यापिका सौभारती पाटील, प्राध्यापिका संपदा सूर्यवंशी, प्राध्यापक एम पाटील यांनी काव्य वाचन केले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक एस पाटील यांनी केले. सूत्रसंचालन कुमारी हेमा सुपनेकर व कुमारी अनुराधा हत्तीकर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्राध्यापक डॉक्टर एम पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास कला व विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, प्राध्यापिका यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुष्यभर भांडत राहिलो, माझे तुझे करत राहिलो, मोह मायेच्या विळक्यामध्ये दिवसेंदिवस अडकत राहिलो. गाडी बंगला सोने नाणे काहीच ना सोबत येते, जळून गेल्यानंतर देहभक्ती शेवटी राखच होते. सारे असते क्षणिक सोबती, आयुष्याच्या वळणावर एकट्याचा प्रवास असतो सरण्यावरती निजल्यावर. धिक्कार केला साऱ्यांनी या जीवन जेव्हा जगत होतो, आज तेच करती जय जयकार पुष्पाने मी बहरत होतो. मरणाहूनही जगणे अवघड, रीत जगाची किती निराळी, जगणाऱ्याच्या अवघड वाटा, मरणाऱ्याची वाट नको, मरणाऱ्याची वाट. मी आज संकर्षण कराड यांची कविता सादर करणार आहे आईवरती. आज म्हणलं स्वतःला जरा जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो याचा आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय? सूर्यासारखी सतत तापले नको, फुलासारखी शंभ सुगंध देणारी नको, सूर्यासारखी सतत तापले नको, चंद्रासारखी दिवसाला साथ न देणार नको, सावलीसारखी कायम पाठलाग करणार, मैत्री हवी अश्रूसारखी सुखदुःखात समान साथ देणारी. कसं जगायचं हे ज्याचं त्याला ठरवायचं असतं. दुःख सगळ्यांनाच असतात, मग दुःखाला सामोरं जायचं की दुःखात पितर जगायचं हे ज्याचं त्याला ठरवायचं असतं. उद्याच्या चिंता या सगळ्यांनाच असतात, मग पण उद्याची शाश्वती मात्र कोणालाच नसते. मग उद्यासाठी मरायचं की आजच्या दिवसामध्ये संपूर्ण आयुष्य जगायचं हे ज्याचं त्याला ठरवायचं असतं. सारी तुम्ही नव्याने जोडली गणगोत, सारी तुम्ही नव्याने गणगोतात बांधली ती नाळ जुनी होती. जोडली गणगोत सारी तुम्ही नव्याने गणगोतात बांधली ती नाळ जुनी होती. पेटले आयुष्य होते नात्यात गुंतलेले, भेटली प्रेमाची ती मानसे माझी होती. नात्यात गुंतण्याची घेतली मी भरारी, माझ्याच सोबतीला गणगोत यार सारी. फार नाही दूर गेली ती मानसे होती,
म्हणजे आपण आता दूर असतो तरी फोनच्या माध्यमामुळं आता आजकाल खूप जवळ आहोत. त्याच्यामुळं ह्या 2 ओळी असं सुचले की फार नाही दूर गेली ती मानसे होती, फक्त आहे भेटणे ही आसमनी होती. फार नाही दूर गेली ती मानसे होती, फक्त आहे भेटणे ही आसमनी होती. मजकुणासी भेटावया ओढती होती, मजकुणासी भेटावया ओढती होती. भेटली प्रेमाची ती मानसे माझी होती, भेटली प्रेमाची ती मानसे माझी होती. तो असतो गजल उसने छेड़ी मुझे साथ देना, गजल उसने छेड़ी मुझे साथ देना, जरा उम्र रफ्तार को आवाज देना. म्हणजे आपलं आयुष्य जे धावपळीत चाललेलं आहे त्या आयुष्यामध्ये एक विसावा म्हणून कविता, गजल, नज्म जे काय असते कवितेचे प्रकार ते आपल्याला साथ देतात. हे कवितेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.